सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. सुखदुःखांचे, ऊन सावल्यांचे, चढ उतारांचे, खाच खळग्यांचे आयुष्य जगताना जीवनाकडे स्थितप्रज्ञ वृत्तीने पाहणारे, बार्शीच्या सार्वजनिक जीवनातील, समाजकारणातील, राजकारणातील, सहकारी अर्थकारणातील सदाचारी व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके सुरेश भाऊ हालमे. पिता गणपतराव हालमे, माता गयाबाई हालमे यांच्या पोटी जन्मलेल्या भाऊंचे पाय वयाच्या 9व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेकडे वळले. आप्पाजी देवकरांचे बोट धरत बालपणापासून भाऊंनी राष्ट्राय स्वाहा इदं न मम हे सूत्र, हा मूलमंत्र, हे ब्रीदवाक्य आपल्या आचरणात आणले. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैया, बाळासाहेब देवरस, मोहनजी भागवत यांच्यासारख्या सर्वच सरसंघचालकांच्या जीवन कार्याचा, संघाच्या तत्वज्ञानाचा, सांस्कृतिक राष्ट्रवादाचा, देशभक्तीचा पगडा भाऊंच्या मनावर वसला. महाविद्यालयीन जीवनात भाऊ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे आकृष्ट झाले. त्यांनी कॅपिटेशन फीच्या विरोधात झालेल्या आंदोलनात झुंजारपणे सहभाग दिला. विद्यार्थी दशेतच भाऊंचे नेतृत्व गुण घडले. भाऊंनी अभिव्यक्ती आणि आविष्कार स्वातंत्र्य, लोकशाही धोक्यात आणणाऱ्या आणीबाणीच्या विरोधात भूमिगत आणि उघड कार्य केले. अर्थातच भाऊंना अटक झाली. त्यांना नाशिक रोड जेलमध्ये 2.25 वर्ष तुरुंगवास पत्करावा लागला. या काळात स्वर्गीय प्रमोदजी महाजन, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे, आदरणीय प्रकाशजी जावडेकर यांच्यासारखे संघकारणी त्यांचे सोबती होते. भाऊ अग्निदिव्यातून जात होते, तावून सुलाखून बाहेर पडत होते, परिस्थितीच्या विरोधात संघर्ष करत होते. 1989 ते 1993 हा कालखंड भाऊंच्या जीवनात सत्व परीक्षा पाहणारा ठरला. भाऊंनी श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी झालेला शिलान्यास आणि कारसेवेत अयोध्येत जाऊन तो ढाचा पाडण्यासाठी झालेल्या जीवघेण्या संघर्षात उडी घेतली. लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या, गोळीबार सहन केला. बार्शीतल्या स्वयंसेवकांसमवेत भाऊही रक्तबंबाळ झाले. पण जय श्रीरामचा नारा आणि भगवा झेंडा भाऊंनी कधी सोडलाच नाही. राजकारण हे लोकसेवेचे माध्यम मानणाऱ्या भाऊंनी अनिल अग्रवाल आणि सहकार रत्न कैलासवासी तात्यासाहेब देशमुख यांच्या प्रेरणेतून बेकरी सुरू केली. त्या भट्टीत त्यांचा चेहरा रापला, पण त्यांचं आयुष्य सुवर्णाप्रमाणे उजळून निघालं. राजकारणातील लोकशाही जपण्यासाठी भाऊंनी 3 वेळा नगरपालिकेची निवडणूक लढवली. निर्भयपणे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे केले. राजकारणातल्या भ्रष्टाचार आणि दडपशाहीच्या विरोधात भाऊंनी दंड थोपटले आणि बंड केले. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्षपद भूषवताना भाऊंनी बार्शीतील तथाकथित सौंदर्य स्पर्धेच्या विरोधात निदर्शने केली. पाठीवर लाठ्यांचे वळ उमटले तरी भाऊ आणि त्यांचे सहकारी अजिबात मागे हटले नाहीत. स्वामी विवेकानंद हे भाऊंचे श्रद्धास्थान. कन्याकुमारीतील विवेकानंद केंद्र उभारताना बार्शीतून भाऊंनी संघ परिवाराला बरोबर घेऊन मदत निधी देताना आपला सिंहाचा वाटा उचलला. स्वामी विवेकानंद जन्मशताब्दी वर्ष बार्शीत ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यांचे पर्व ठरावे यासाठी भाऊंनी संघ परिवार व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाला बरोबर घेऊन ज्ञानयज्ञ, वाग्यज्ञ, प्रबोधनाचे व्रत पूर्णत्वास नेले. भाऊंचा जीवन प्रवास सुरू होता. समाजातील वंचित, गरीब, दुर्बलांचे प्रश्न ते जवळून पाहत होते. विशेषतः महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाची गरज त्यांना तीव्रतेने वाटत होती. आणि त्यातूनच 1997 साली भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली
वंदनीय लक्ष्मीबाई केळकर महिला नागरी सहकारी पतसंस्था ही या तालुक्याच्या सहकारी अर्थकारणातील मैलाचा दगड आणि महत्त्वाचा टप्पा आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून अशिक्षित, अल्पशिक्षित, कष्टकरी महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकल्या, स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण झाल्या. हे या पतसंस्थेचे यश आहे असे भाऊ मानतात. स्थापनेपासून अवर्ग असणारी ही पतसंस्था भाऊंच्या स्वच्छ, पारदर्शी आर्थिक व्यवहारांचे प्रतीक आहे. भाऊ म्हणजे निर्मळ, निष्कपट मन, मृदू बोलणे, सुसंस्कारित, सुसंस्कृत स्वभाव, शिस्तप्रिय आणि कणखर कार्यपद्धती. भाऊ म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हाडाचे स्वयंसेवक. समाजात दीपस्तंभाप्रमाणे आदर्शवत असणाऱ्या भाऊंच्या जीवनकार्यात त्यांच्या सहधर्मचारिणी व पतसंस्थेच्या चेअरमन सावित्रीताई यांचेही अनमोल योगदान आहे. तत्वनिष्ठा, त्याग, समर्पण, सेवाभाव यांचे स्वयंभू शिल्प असणाऱ्या भाऊंचे तिन्ही सुपुत्र सुदर्शन, सोहम आणि सुमित हे आज उच्च शिक्षित, सुस्थापित आहेत. हे हालमे दाम्पत्याच्या नीतिमान जीवनाचे संचित आहे. नेहमीच प्रसिद्धीविन्मुख राहिलेल्या भाऊंनी आजचा कार्यक्रम साजरा करण्याचा सुवर्ण क्षण आणि अमृत योग आम्हा सर्वांना दिला, त्याबद्दल आम्ही सर्व स्नेहांकित सन्मित्र आपल्या प्रति कृतज्ञ आहोत. अशी असावी जीवनयात्रा, त्याग परोपकाराने न्हाऊन निघावे. असे असावे जीवनशिल्प, श्रमघामाचे प्रतीक ठरावे. असे जगावे देत सर्वा निर्व्याज प्रेम. आदरभावाने साऱ्या जगाने वंदावे. धन्यवाद. शब्दांकन सचिन अपसिंकर. सुरेश भाऊ हालमे यांच्या अमृत महोत्सवाचा आज कार्यक्रम आहे. माझे वडील गोपीनाथरावजी मुंडे आणि हालमे भाऊ हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सक्रिय आहेत. या दोघांनी आणीबाणीच्या काळामध्ये नाशिक रोड जेलमध्ये एकत्र तुरुंगवास भोगलेला आहे. मी या दोन्ही परिवाराच्या ऋणानुबंधाशी परिचित आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाला मी उपस्थितीत राहू शकले नाही, तरीही मी सुरेश भाऊ हालमे यांना खूप खूप शुभेच्छा देते. त्यांचं महाजन मुंडे परिवाराचं नातं हे असंच राहील आणि ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य आणि चांगलं जगण्यासाठी जी समृद्धी, सुख, समाधान लागतं ते देईल, हीच मी प्रार्थना करते. आणि मी लहान आहे, त्यांना शुभेच्छा देण्यापेक्षा त्यांचे आशीर्वाद मला नेहमी लाभावे आणि त्यांना 100 वर्ष आयुष्य मिळावं एवढीच मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते. नमस्कार. माझे ज्येष्ठ बंधुतुल्य स्नेही मान्य सुरेश भाऊ हालमे यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा. या सत्कार सोहळ्याचा मला विशेष आनंद आहे, कारण हा सत्कार सोहळा एका व्यक्तीचा नाही आहे, तर राष्ट्रनिष्ठ आणि धर्मनिष्ठ अशा विचारधारेचा हा सन्मान आहे. एका उद्यमशीलतेचा हा सन्मान आहे, एका कार्यकुशलतेचा हा सन्मान आहे, एका संघटन कौशल्याचा हा सन्मान आहे, एका निस्पृहतेचा हा सन्मान आहे, एका निरपेक्षतेचा हा सन्मान आहे, एका निस्वार्थीपणाचा हा सन्मान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजासाठी केलेल्या एका उदात्त समर्पणाचा हा सन्मान आहे. असे सत्कार सोहळे खरं तर त्या व्यक्तीच्या दृष्टीने आवश्यक नसतात, तर समाजाच्या दृष्टीने आवश्यक असतात, कारण ती व्यक्ती निरपेक्ष असते. मात्र सध्या समाजामध्ये नको ती माणसं आदर्श म्हणून मिरवत आहेत. अशा वेळेला खऱ्या अर्थाने ज्यांनी असं विधायक काम केलेलं आहे, समाजासाठी भरीव योगदान दिलेलं आहे, अशी माणसं पुढे येणं अशा सत्काराच्या निमित्ताने हे अत्यंत आवश्यक असतं आणि ते या निमित्ताने होते याचा मला विशेष आनंद आहे. या वळणावरती माननीय सुरेश भाऊंना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या निरामय दीर्घायुष्यासाठी श्री भगवंत चरणी प्रार्थना करतो. 4 ओळी मी या निमित्त व्यक्त करतो माझ्या भावना आणि मग थांबतो. अजूनही डोक्यावरती सावली धरणारा आकाश आहे, अजूनही डोक्यावरती सावली धरणारा आकाश आहे, अजूनही वाटेवरती पावलापुरता प्रकाश आहे, अजूनही वाटेवरती पावलापुरता प्रकाश आहे. अंधाराला अडवायला
प्रकाशाचे थवे आहेत. अंधाराला अडवायला प्रकाशाचे थवे आहेत, कारण अजून सुद्धा समाजात भाऊंसारखे झगमगते दिवे आहेत. अजूनही भाऊंसारखे झगमगते दिवे आहेत. शेतामध्ये पिकं आहेत, पिकावरती कणसं आहेत. शेतामध्ये पिकं आहेत, पिकावरती कणसं आहेत, कारण अजून भाऊंसारखी सत्वशील माणसं आहेत. कारण अजून भाऊंसारखी सत्वशील माणसं आहेत. धन्यवाद.